आज माणसं जगावर राज्य करत असली तरी इतिहासाची पानं लाखो वर्ष मागे फिरवल्याची कल्पना करा। आपणापूर्वी या ग्रहावर फिरणाऱ्या भयानक प्राण्यांना आपण शोधाल, ते अजूनही असते तर कदाचित माणूस अजिबात वाचला नसता। आजच्या द वंडर फॅक्ट्सच्या भागात आपण लाखो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या 10 भयानक प्राण्यांमध्ये डुबकी मारत आहोत, पण फक्त त्यांची नावे ऐकूनच लोकांच्या अंगावर काटा येतो। क्रमांक 10, स्मायलोडोन। स्मायलोडोनला भेटा, एक असे प्राणी जे तुम्ही कदाचित चित्रपटांमध्ये किंवा प्राचीन प्राण्यांच्या कार्यक्रमांमध्ये पाहिले असेल। हे मांसाहारी प्राणी पूर्णपणे भयानक दिसत होते। त्याला आणखी भयानक बनवणारे म्हणजे त्याच्या जबड्यातून बाहेर आलेले 2 लांब पात्याप्रमाणे दात। तुलना करण्यासाठी, एका सामान्य माणसाची बोटे सुमारे 3 ते 4 इंच लांब असते, पण स्मायलोडॉनचे दात ते 7 इंचपर्यंत वाढू शकतात। डायनासोर नष्ट झाल्यानंतर स्मायलोडॉन आपल्या काळातील प्रमुख शिकारींपैकी एक झाला। त्या तलवारीसारख्या दातांनी आपला शिकार फाडत असे, म्हणून त्याला सेब्रटूथ टायगर असेही म्हणतात। आणि इथे गंमत म्हणजे ते खरंच माणसांसोबत राहत होतं। अहवालांनुसार स्मायलोडॉन अंदाजे 10,000 वर्षांपूर्वी नष्ट झाले। हिमयुग हवामान बदलामुळे संपले आणि परिस्थिती बदलल्यावर माणसांनी त्यांचा शिकार सुरू केला। शेवटी हे बलवान प्राणी पृथ्वीवरून नाहीसे झाले। काही लोक म्हणतात ते इतके शक्तिशाली होते की जर ते आजच्या सिंहांसमोर उभे राहिले तर स्मायलोडॉन जिंकू शकते। क्रमांक 9, गिगॅन्टोपिथेक्स। तुम्ही नक्कीच चित्रपटांमध्ये किंकागला डायनासोर आणि प्रचंड सरपटणारे प्राणी यांच्याशी लढताना पाहिले आहे, पण इथे एक मजेशीर गोष्ट आहे, किंकाग कधीच अस्तित्वात नव्हता। ते प्रसिद्ध पात्र खरं तर एका ख्या प्राण्यापासून प्रेरित होत। गिगॅन्टोपिथेक्स हे पृथ्वीवर कधीही चाललेले सर्वात मोठे माकडांचे प्रजाती होते, जे सुमारे 1 लाख वर्षांपूर्वी जगत होते। ते विशाल असूनही गिगॅन्टोपिथेक्स प्रत्यक्षात शांत स्वभावाचा प्राणी होता, ज्याने कोणालाही इजा केली नाही। पण जेव्हा जेव्हा माणसांनी त्याच्यावर हल्ला केला, तेव्हा त्याने पूर्ण ताकदीने प्रतिकार केला। ते चित्रपटातील किंकागइतके मोठे नव्हते, पण ते सामान्य माणसांपेक्षा आणि गोरिल्लांपेक्षा खूप मोठे होते। दुर्दैवाने गिगॅन्टोपिथेक्स हिमयुगाच्या शेवटी नामशेष झाला। क्रमांक 8, मेगानेउरा। कीटकांच्या बाबतीत या ग्रहावर अनेक असे कीटक आहेत जे आधीच भयानक दिसतात। आजचे कीटकही तुम्हाला अंगावर काटा आणू शकतात, पण पूर्वी काळी असे एक कीटक होते जे कोणालाही धावत गेल्यासारखे करीत असे, मेगानेउरा। ते ड्रॅगनफ्लाय सारखे दिसत होते, पण खूपच मोठे। प्रत्यक्षात ते जगाने कधीही पाहिलेले सर्वात मोठे कीटक होते। काही लोक फक्त कासव पाहून घाबरतात। कल्पना करा की जर हा जीव अजूनही अस्तित्वात असता तर ते काय करीत असते। शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मेगानेउरा प्रत्यक्षात डायनोसॉरच्या आधी अस्तित्वात होते आणि डायनोसॉर युग सुरू होत असताना मेगानेउरा आधीच लुप्त झाले होते। क्रमांक 7, हेलिकोप्रियॉन। तुम्ही आधी काही विचित्र दिसणारे मासे पाहिले असतील, पण यासाठी तुम्ही तयार नसाल। हेलिकोप्रिनला भेटा, जो कधी अस्तित्वात असलेल्या सर्वात विचित्र आणि भयानक माशांपैकी एक आहे। या प्राण्याच्या वरच्या जबड्यात दात नव्हते, त्याच्या ऐवजी त्याच्या खालच्या जबड्यात एक भयानक फिरणारी धार होती, जी एका वारात शिकार 2 तुकड्यात कापू शकत होती। मग ते कसे खात होते? सोपे आहे, ते आपल्या शिकाराला तोंडात अडकवून त्या क्रूर जबड्याच्या धारने त्याला लहान तुकड्यांमध्ये भरडून टाकत असे। विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, हा राक्षस डायनासोरच्या खूप आधी जगत होता आणि सुमारे 270 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नाहीसा झाला। क्रमांक 6, टेरिगोट्स। फक्त विंचू हा शब्द ऐकल्यावर काही लोकांना शहारे येतात। आजचे विंचू छोटे आहेत, पण मारक आहेत। पण लाखो वर्षांपूर्वी माणसापेक्षा मोठा असलेला विंचूचा एक प्रकार होता। हे राक्षस, ज्यांना टेरिगोट्स म्हणून ओळखले जाते, समुद्राच्या खोल भागात राहत आणि निर्दयी शिकारी होते। ते जे पकडू शकतील त्यावर शिकार करत, मासा, सागरी जीव, काहीही। पण जसजसे हवामान बदलायला लागले तसतसे अन्न मिळवणे कठीण झाले।
तेव्हा त्यांनी एकमेकांवर हल्ला करून शेवटी आपल्या जातीला नामशेष केले. क्रमांक 5. मोसासॉरस. मोसासॉरस नावाचा हा भयानक जीव डायनासोर किंवा मगर नव्हता, पण तो कधीही झालेल्या सर्वात धोकादायक समुद्री राक्षसांपैकी एक होता. तुम्ही कदाचित ते चित्रपटांमध्ये पाहिले असेल. हे 55 फूट लांब वाढू शकते, ज्यामुळे ते इतिहासातील सर्वात मोठ्या समुद्री शिकारींपैकी एक बनते. हे इतके मोठे होते की ते एक चाव्यात टिरेक्सला अर्ध्यात फाडू शकते. जर ते स्क्रीनवर भयानक दिसते, तर कल्पना करा की जर ते अजूनही जिवंत असते तर किती भयानक असते. मोसासॉरस डायनॉसॉरच्या वेळेतच राहत होता, परंतु जेव्हा क्षुद्रग्रह पृथ्वीला लागला तेव्हा ते त्यांच्या सोबतच नष्ट झाले. क्रमांक 4. टायटॅनोबोआ. जर कोणी तुम्हाला जगातील सर्वात मोठा साप नाव विचारल्यास तुम्ही कदाचित अनाकोंडा किंवा पायथन बद्दल विचार कराल. आजचे सर्वात मोठे आणि सर्वात भीतीदायक साप. आणि तुम्ही बरोबर असाल या युगासाठी. पण घड्याळ लाखो वर्षांपर्यंत मागे फिरवा आणि तुम्ही काहीतरी खूपच भयंकर भेटाल. परिचय. टायटॅनोबोआ जगाने कधीही पाहिलेला सर्वात मोठा आणि प्राणघातक साप. अनाकोंडा सुमारे 20 फूट पर्यंत वाढतो, पण टायटॅनोबोआ तो 50 फूट पर्यंत लांब होऊ शकतो. माणसांना विसरा, हे एकाच वेळी प्रचंड प्राण्यांना गिळू शकते. संशोधक म्हणतात की ते कदाचित मगरी, प्रचंड मासे आणि हलणारी इतर कोणतीही गोष्ट शिकार करत असे. ते सुमारे 60 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर फिरत होते, पण हवामान बदलले आणि अन्न मिळवणे कठीण झाले तेव्हा हा राक्षसी साप कायमचा नाहीसा झाला. क्रमांक 3. मेगालोडॉन. आजही शार्क हे समुद्रातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी आहेत. त्यांच्यात ग्रेट व्हाईट शार्कला सर्वात भयानक मानले जाते. त्याला अनेकदा समुद्राचा राजा म्हणतात. ते आपल्या शिकाराला दया न करता फाडून टाकते. पण 40 दशलक्ष वर्षांपूर्वी आणि एक शार्क होती जी त्या राक्षसालाही लहान दाखवायची. ते मोसासॉरस पेक्षा मोठे होते आणि आजच्या ग्रेट व्हाईट पेक्षा 3 पट मोठे होते. त्याचे नाव मेगालोडोन, त्याच्या काळातील अंतिम सागरी शिकारी. म्हणून जर ग्रेट व्हाईट तुम्हाला थरार देते, तर मेगालोडोनचा भयावह स्वप्न कल्पना करा. एका अभ्यासानुसार जर मेगालोडोन कधी मोसासॉरसशी लढला असता तर त्याने त्याचे तुकडे केले असते. क्रमांक 2. मेगा मगर. आजचे मगर छोटे असू शकतात, पण ते अजूनही घातक आहेत. काहीही हालणे थांबेपर्यंत त्यांच्या जबड्यात घट्ट पकडतात. पण जे कधी काळी या पृथ्वीवर फिरत होते त्याच्या तुलनेत आजचे मगर काहीच नाही. सुमारे 110 दशलक्ष वर्षांपूर्वी एवढा प्रचंड मगर राहत होता की बहुसंख्य लोकांची कल्पना पण याची बसत नाही. शास्त्रज्ञांनी अलीकडेच एवढ्या मोठ्या हाडांचा शोध लावला की डायनोसॉरचे हाडही त्यांच्यासमोर छोटे दिसतात. हे आजपर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या मगराशी संबंधित होते, जे तज्ञ मेगा क्रोकोडाईल असे म्हणतात. ही वस्तू इतकी सामर्थ्यशाली होती की ती एका चाव्यात टिरेक्सला अर्ध्यात फाडू शकते. डायनोसॉर त्याच्या जवळ लहान गयांसारखे होते आणि मानव फक्त उंदीरासारखे होते. त्याची लांबी भयानक 30 फूट होती. पण डायनोसॉर नष्ट झाल्यानंतर अन्न मिळवणे कठीण झाले आणि हा प्रचंड मगर शेवटी लुप्त झाला. क्रमांक 1. टी-रेक्स. टी-रेक्स टायरेनोसॉरस रेक्सचे संक्षिप्त रूप. आजही पृथ्वीवर चाललेल्या सर्वात धोकादायक प्राण्यापैकी एक मानला जातो. ही गोष्ट इतकी जंगली आणि क्रूर होती की ती स्वतःपेक्षा मोठ्या डायनोसॉरला देखील मारू शकत होती. यामुळेच त्याला अनेकदा डायनोसॉरचा राजा म्हटले जाते. त्याच्या जबड्या अतिशय शक्तिशाली होत्या. ग्रेट व्हाईट शार्कच्या तुलनेत 3 पट जास्त ताकद होती. काय आश्चर्य की त्याला सर्वात भयानक शिकारी मानले जाते. दरवेळी जेव्हा आपण हा डायनोसॉर स्क्रीनवर पाहतो तेव्हा ते इतकं वास्तविक वाटतं की तो कधीही स्क्रीनमधून फुटून बाहेर येईल असा भास होतो. आता कल्पना करा की ते आजही जिवंत असेल तर आपल्यावर काय घडले असते. ही फक्त काही जीव आहेत जे आता या ग्रहावर अस्तित्वात नाहीत. निसर्गाने त्यांना खूप आधी नष्ट केले. कदाचित निसर्गाने माणसांसाठी अस्तित्वाची वाट मोकळी केली. कारण चला प्रामाणिक राहूया, जर ते अजूनही येथे असते तर आपल्याला कधीही संधी मिळाली नसती.
आणि कोण जाणे या ग्रहावर कधीकाळी अजून काय जगत होते. आम्हाला फक्त आपण काय उघड केले आहे तेच माहित आहे. उर्वरित अजूनही एक गूढ आहे. वंडर फॅक्ट्सचा आजचा अध्याय येथे संपतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निःसंकोचपणे टिप्पणी करा. आम्हाला तुमचे विचार ऐकायला आवडतील. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भविष्यातील कोणताही व्हिडिओ चुकवू नये म्हणून बेल आयकॉनवर टॅप करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.